नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत। माहे ऑगस्ट 2025 करता सभा क्रमांक 3 साठी कोणते विषय आवश्यक आहे याबाबत सविस्तर आणि लेखन कसे करावे याबाबत देखील सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल या चॅनलला लाईक करा, या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना देखील शेअर करा। मित्रांनो, आपणास जर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही मिळवू शकता। या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी 2 ऑगस्ट 2025 ला ही सभा घेतलेली आहे, म्हणून ती तारीख या ठिकाणी मी टाकून घेत आहे। दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी शाळेचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे। यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची सभा घेण्यात आली। सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते। या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे। त्यानंतर सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे। तिसरी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले। दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा जो 2012 मधील तरतुदीची अंमलबजावणी करणे। तिसरी सभा आणि दुसरा विषय आहे, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा 2012 म्हणजेच पोक्सो ऍक्ट अंतर्गत शाळांमध्ये योग्य अंमलबजावणी व नियोजन करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे सुरक्षित व संरक्षित वातावरणात शिक्षण होईल, असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व आजच्या बैठकीत खालीलप्रमाणे नियोजन देखील करण्यात आले। पोक्सो कायद्याचे प्रावधान म्हणजेच लैंगिक शोषण ओळखणे, नकार देण्याचा अधिकार इत्यादी विषयी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी दरमहा एक सत्र घ्यावे। यामध्ये गुड टच बॅड टच विषयी प्रात्यक्षिक व्हिडिओज किंवा गोष्टीच्या माध्यमातून शिक्षण दिले जावे। नैतिक शिक्षणाच्या माध्यमातून लैंगिक शोषणाविरोधी माहितीचा समावेश करणे, विद्यार्थ्यांमध्ये स्वरक्षण व आत्मविश्वास वाढवणारे तास घेणे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पोक्सो कायद्याचे प्रशिक्षण दरवर्षी द्यावे, तक्रारी गोपनीयतेने हाताळण्याची हमी देणारी कार्यपद्धती असावी, स्थानिक महिला व बाल कल्याण विभाग तसेच पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क ठेवणे, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्याच्या तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, त्यासाठी विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती स्थापन करण्यात आली असून शिक्षक पालक विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, जागरूकता कार्यक्रम, प्रशिक्षण आणि तक्रार निवारण व्यवस्था कार्यान्वित करण्यात येईल, असे आजच्या या सभेत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे। पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक 3, विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षिततेच्या अनुषंगाने कार्यवाही करणे। फार महत्त्वाचा असा हा विषय आहे। तिसरा विषय आहे, विद्यार्थ्यांच्या वाहतुकी संदर्भातील सुरक्षितता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे। शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शाळेत येणे जाणे हे सुरक्षित, नियंत्रित व देखरेखीखाली असावे, यासाठी योजनाबद्ध कार्यवाही आवश्यक आहे, असे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती अध्यक्ष यांनी सांगितले। व जे विद्यार्थी पायी येतात त्यांना देखील शाळेत सुरक्षित येणे आणि सुरक्षिततेने जाणे याची काळजी देखील आपल्या समितीमार्फत घेण्यात येईल, असे ठरवण्यात आले। शाळेच्या वाहनांकरता पुढील बाबी अनिवार्य आहे, जसं RTO कडून मान्यता प्राप्त व वैध वाहन परवाना म्हणजेच परमिट, वाहनांची नियमित देखभाल व फिटनेस प्रमाणपत्र पाहिजे, GPS सिस्टीम आणि CCTV यंत्रणा बसवणे, बसमध्ये एक शिक्षक किंवा मदतनीस असणे, वाहतुकीच्या वेळी त्यांचे ID कार्ड गळ्यात घालणे बंधनकारक करणे, विद्यार्थ्यांनी
वाहनातून प्रवास करताना पाळावयाच्या नियमांची यादी तयार करणे, उदाहरणार्थ शिस्त राखणे, खिडकी बाहेर डोकावू नये इत्यादी. प्रत्येक वाहनात प्राथमिक उपचार पेटी असणे, या सर्व नियमांचे पालन शाळेत झाले पाहिजे. यासाठी समिती पूर्णतः निरीक्षण करेल असे आजच्या या सभेत सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4, शाळेतील प्रसाधनगृह स्वच्छतागृहांबाबत कार्यवाही करणे. चौथा विषय आहे शाळेतील प्रसाधनगृह किंवा स्वच्छतागृहांची स्वच्छता, सुरक्षितता व नियमित देखभाल ही विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. विशेषतः मुलं व मुली यांच्यासाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृह असणे तसेच त्यांची नियमित निगा राखणे ही शाळेची जबाबदारी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा असाव्यात, जसे की रॅम्प, रेलिंग किंवा त्यांच्यासाठी जास्त जागा ही सोडण्यात यावी इत्यादी नियोजन असावे असे ठरवण्यात आले. दररोज किमान 2 वेळा स्वच्छता करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक, स्वच्छतागृहात नेहमी खालील सुविधा उपलब्ध असणे, जसं स्वच्छ पाणी, साबण, हँडवॉश, टॉयलेट पेपर किंवा पाण्याची टाकी, डस्टबिन व त्यांची नियमित रिकामीकरण प्रक्रिया, प्रकाश व वायुविजनाची सोय असे आजच्या बैठकीत शाळेतील स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनासंबंधी ठराव संमत करण्यात आला व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय घेतला आहे विषय क्रमांक 5, प्राथमिक उपचार पेटी व आरोग्य सुविधा व्यवस्था. 5 नंबरचा हा देखील महत्त्वाचा विषय आहे. आज झालेल्या विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या बैठकीत शाळेतील प्राथमिक उपचार व आरोग्य सुविधा सुनिश्चित करण्यासाठी पुढील ठराव संमत करण्यात येत आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या आपत्कालीन वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन सर्व इमारतीमध्ये कमीत कमी एक अद्ययावत प्राथमिक उपचार पेटी म्हणजेच फर्स्ट एड बॉक्स उपलब्ध ठेवण्यात येईल. प्रत्येक पेटीमध्ये आवश्यक औषधे, फर्स्ट एड साहित्य, बँडेज, डेटॉल, कापूस, थर्मामीटर, अँटीसेप्टिक, ऑइंटमेंट इत्यादींचा समावेश असेल. शाळेमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार प्रशिक्षण म्हणजेच बेसिक फर्स्ट एड ट्रेनिंग दिले जाईल. कोणताही अपघात अथवा आजार निर्माण झाल्यास योग्य वेळी प्राथमिक मदत देऊन जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याची कार्यपद्धती ठरवण्यात येईल. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी दरवर्षी एकदा शालेय आरोग्य तपासणी शिबिर म्हणजेच हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित करण्यात येईल. या सर्व बाबींसाठी आवश्यक नोंदी व आढावा समितीमध्ये दर महिन्याला सादर करण्यात येईल असे आजच्या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 6, सायबर हल्ले व धोके टाळण्याच्या अनुषंगाने शाळा पालकांनी करावयाची कार्यवाही. फार महत्त्वाचा असा हा आजच्या काळामधील विषय आहे. विद्यार्थ्यांच्या डिजिटल सुरक्षिततेच्या दृष्टीने सायबर हल्ले, फसवणूक, ऑनलाईन गैरवर्तन यासारख्या घटनांपासून संरक्षणासाठी खालीलप्रमाणे ठराव संमत करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांना सायबर जागरूकता व इंटरनेटचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन देणे आवश्यक आहे. यासाठी शाळेमध्ये वर्षातून किमान एकदा सायबर सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. या कार्यक्रमात सायबर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेतले जाईल. पालकांसाठी विशेष जागरूकता सत्र घेण्यात येईल, ज्यामध्ये पालकांनी घरी मुलांच्या ऑनलाईन वर्तनावर लक्ष ठेवावे, पालक नियंत्रण म्हणजेच पॅरेंट कंट्रोल टूल्स वापरावे व खुल्या संवादाच्या माध्यमातून त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात असे आजच्या या बैठकीत ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी 1 ते 6 विषय घेतलेले आहे. आपणास 1-2 विषय आवश्यक वाटत असेल आपण घेऊ शकता. मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या पद्धतीने माहे ऑगस्ट 2025 करता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती याचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.